राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षा व कल्याणाच्या दृष्टीने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी विधान परिषदेत मांडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी शासनाचे लक्ष वेधत पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सांगितले. पत्रकारांच्या आर्थिक सहाय्यासाठी शासनाने सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत अनेक प्रस्ताव माहिती व जनसंपर्क विभागाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील 1.5 वर्षांपासून अधिस्वीकृती समितीची बैठक न झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची बाबही त्यांनी सभागृहात मांडली. तसेच या योजनेतील पात्रतेसाठी असलेली वयाची अट 60 ऐवजी 58 वर्ष करण्याची सूचना त्यांनी केली. पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी गृह विभागाला आवश्यक निर्देश देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय पत्रकार कल्याण निधी अंतर्गत आरोग्य सुविधा व विमा योजनांची व्याप्ती वाढवून काही गंभीर आजारांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांना सध्या दरमहा 11,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. या रकमेची वाढ करून 20,000 रुपये करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले. सतत 30 वर्ष पत्रकारिता केलेले आणि 60 वर्ष पूर्ण झालेले सुमारे 180 ज्येष्ठ पत्रकार या योजनेस पात्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रलंबित प्रस्तावांची पडताळणी करण्यासाठी अधिस्वीकृती समितीला निर्देश दिले जातील. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत गृह विभागाशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून पत्रकारांनाही विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.